हे उद्धव ठाकरे साहेबांपासून सुरुवात आहे। उद्या आमचं शरद पवार साहेबांच्या घरासमोर आंदोलन आहे। पहिले आम्ही विरोधी पक्ष घेणार, कारण मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्ष बैठक लावली होती तर मराठा समाजाला या ठिकाणी आरक्षण भेटावं म्हणून सर्व पक्ष बैठक लावल्यानंतर एकही विरोधी पक्षाचा नेता या ठिकाणी आला, म्हणजे यांना या आंदोलनाचा उपयोग फक्त आणि फक्त मतासाठी या ठिकाणी करायचा आहे। त्याच्यामुळे इथून आमची सुरुवात आहे। उद्या शरद पवार साहेब असतील, नंतर नाना पटोले साहेब आहे, नंतर दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सागर बंगला, त्याच्यानंतर अजितदादांचा, नंतर मुख्यमंत्र्यांचा आमचं शेवट त्या ठिकाणी आंदोलन होणार आहे। आरक्षण चाहेंगे, क्या कहेंगे? आज आरक्षण के मुद्दे को लेकर आप यहाँ पर आए हुए हो और उद्धव ठाकरे इनकी जो है मीटिंग आपके साथ होने वाली थी, क्या आगे आपको मालूम पड़ा? मराठा क्रांति लोक मोर्चा की मांग है कि मराठा समाज को ओबीसी में आरक्षण मिलने को होना, और उद्धव साहब को हम यहाँ पे मिलने को आए हैं कि आपकी पक्ष की भूमिका यहाँ पे जाहिर करिए कि मराठा समाज को ओबीसी में आरक्षण मिलने होना या नहीं होना, ये उद्धव साहब ने उनकी पक्ष की भूमिका यहाँ पे जाहिर करना। जब तक उद्धव साहब उनके पक्ष की भूमिका जाहिर नहीं करते हम ऐसे हिलते हैं। उद्धव ठाकरे जवाब दो, उद्धव ठाकरे जवाब दो। शरद पवार साहब के घर के सामने आंदोलन होने वाला है, उसके बाद में नाना पटोले साहब, उसके बाद में देवेंद्र जी, अजित दादा, और लास्ट में हमारे आंदोलन की समाप्ति मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब के घर पे होने वाली है। एक मराठा। तर आपण पाहिलं मातोश्री बाहेर या ठिकाणी मराठा समाजाकडून आंदोलन केलं जात आहे। उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो त्यांनी निकाली लावावा, त्यांची भूमिका स्पष्ट करावी, ही मागणी या आंदोलनकर्त्यांनी केलेली आहे। सकल मराठा समाजाचे काही कार्यकर्ते काल उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी गेले होते, तर मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं याबाबत शिवसेना उभाठा यांची नेमकी काय भूमिका आहे ही त्यांनी सांगावी अशी मागणी होती, पण उद्धव ठाकरे यांनी त्यांना काल वेळ दिला नाही आणि त्यांच्या समोरून निघून गेले आणि त्या विरोधात आज मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं जवाब दो आंदोलन केलं जात आहे आणि त्यासाठी मातोश्री बाहेर हे सगळे आंदोलनकर्ते जमलेले आहेत, तर मोठा बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी तैनात ठेवण्यात आलेला आहे। मातोश्री बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। मराठा क्रांती ठोक मोर्चाचं या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे, तर उद्धव ठाकरेंना जबाब द्यावाच लागेल अशी मागणी या आंदोलनकर्त्यांनी केलेली आहे आणि दुसरीकडे शरद पवार यांनी देखील त्यांची भूमिका स्पष्ट करावी, नाहीतर उद्या शरद पवारांच्या घराबाहेर आंदोलन केलं जाईल असा देखील इशारा या आंदोलनकर्त्यांनी दिलेला आहे। मराठा आंदोलकांची मातोश्री बाहेर ही धडक आपण पाहतोय। या ठिकाणी हातात बॅनर घेऊन जवाब दो अशा आशयाचे बॅनर जे आहेत ते या आंदोलनकर्त्यांच्या हातात आहेत। आमची प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत आहेत, थेट प्रणालीकडे जाणार आहोत। प्रणाली, मातोश्रीवरनं काही प्रतिक्रिया आली आहे का या सगळ्या संदर्भात? कालची भेट नाकारली होती, आज तरी भेट होणार आहे का? आज भेट होईल की नाही या संदर्भामध्ये अजून काही स्पष्टता नाहीये। आपण पाहतोय की कलानगरला मातोश्रीच्या बाहेर पोलिसांच्या वतीने बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे आणि केरे पाटील आणि त्यांच्याबरोबरचे जे सहकारी आहेत ठोक मोर्चाचे ते या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत। त्यांचं वारंवार म्हणणं आहे की केवळ उद्धव ठाकरेच नाही तर शरद पवार असतील, मुख्यमंत्री असतील, सगळ्यांनीच मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये आपली भूमिका स्पष्ट करावी आणि ती थेट असावी, स्पष्ट असावी असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्याच मागणीसाठी आपण काल आलेलो होतो, परंतु काल आपली भेट झाली नाही आणि आज काल समोरून जाऊन सुद्धा भेट दिली नाही, त्यामुळे आज हे आंदोलन केलेलं आहे। आंदोलनाचं नाव जवाब दो असं आंदोलन आहे आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की उद्धव ठाकरे यांनी जबाब द्यावा, पक्षाची त्यांच्या भूमिका काय आहे ते त्यांनी स्पष्ट करावं असं या ठिकाणी लावलेल्या पोस्टर्समध्ये म्हणण्यात आलेलं आहे। एकूण जर आपण बघितलं तर मुंबई शहर परिसरातून हा मोर्चा निघून सीलिंक मार्गे कलानगरला पोहोचलेला आहे। साधारण एक 50 ते 60 आंदोलक आहेत जे या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे। वारंवार त्यांचं म्हणणं आहे की आंदोलनाचा मुद्दा चिघळत चाललेला आहे, सगळेच आंदोलकांच्याही बाजूने आणि ओबीसी समाजाच्या बाजूने असल्याबद्दल बोलतात, परंतु प्रत्यक्षात मात्र त्यांची भूमिका, त्यांच्या पक्षाची भूमिका काय आहे हे कोणीही नीटपणे स्पष्ट करत नाही आणि हीच आमची मागणी आहे असं या आंदोलकांचं म्हणणं आहे की प्रत्येक पक्षानं, मग ते उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील, मुख्यमंत्री असतील, प्रत्येकानं त्यांच्या पक्षाची भूमिका ही थेट स्पष्ट करावी, नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे। निश्चितच धन्यवाद प्रणाली या सविस्तर माहितीसाठी। तर काही नेते समाजांमध्ये भांडणं लावत असल्याचा सुद्धा आरोप या आंदोलनकर्त्यांनी केलेला आहे।
आणि या बातमीचे अपडेट्स तर आपण जाणून घेत राहणार आहोत. तुर्तास वळूयात पुढच्या बातमीकडे. उरणमधील यशस्वी शिंदे हत्या प्रकरणी पोलिसांनी आरोपी दाऊद शेखला अटक केली आहे. नवी मुंबईमधील पोलिसांनी कर्नाटकच्या गुलबर्गमधून पहाटे 5 वाजता आरोपीला अटक करण्यात आलेली असून गुलबर्गामध्ये आरोपी दाऊद शेख हा लपून बसलेला होता. दरम्यान गेल्या 3 दिवसांपासून नवी मुंबई पोलिसांकडून दाऊद शेखचा शोध सुरू झाला. अखेर पोलिसांनी आरोपी दाऊद शेखला अटक करण्यात त्यांना यश आलंय आणि आता आरोपीला घेऊन पोलिसांची टीम ही उरणमध्ये दाखल होणार आहे. उरणमधील यशस्वी शिंदे हत्या प्रकरणी उरण पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर पहिल्यांदाच माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली आहे. अटकेनंतर आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिलेली असून तरुण आणि तरुणी एकमेकांना ओळखत होते. दोघांमधील वादानंतर हत्येची घटना घडली आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपीनं ठरवून हत्या केली आहे. मृतदेहाची विटंबना जंगलातील प्राण्यांनी केल्याचं सुद्धा पोलिसांनी म्हटलंय. ही घटना घडल्यानंतर त्याचं आम्हाला एक्झॅक्ट लोकेशन सापडत नव्हतं आणि तो कर्नाटकाचा आहे फक्त एवढी माहिती आपल्याला होती. त्यानंतर आपण मग त्याचं घर, नातेवाईक सर्वांकडे चौकशी केली. त्यानंतर त्याचा एक मित्र त्याने आम्हाला काही माहिती दिली. त्या आधारे आम्ही एक गाव आहे अल्दर म्हणून कर्नाटका शहापूर या ठिकाणी, त्यातून आरोपीला आज सकाळी पहाटे ताब्यात घेतलेला आहे. मोहसिन जो आहे हा मैताच्या संपर्कात होता आणि असे जे काही संपर्कात त्या मुलीच्या होते आम्ही सर्वांकडे चौकशी करत होतो. कुठलाही अँगल आम्हाला त्यातून सोडायचा नव्हता. 3-4 सस्पेक्ट आम्हाला वाटत होते. त्यापैकी हा जो सस्पेक्ट आम्ही जो ताब्यात घेतलेला आहे त्याला आम्ही ताब्यात घेतलं, विचारपूस पण केली आणि त्याप्रमाणे त्यांनी कबुली दिलेली आहे. याच्यामध्ये दुसरा कुठलाही सस्पेक्ट नाही आहे सध्या. जी माहिती अद्याप मिळालेली आहे, आपण जे PM करणाऱ्या डॉक्टरांशी पण चर्चा केलेली आहे, त्याच्या आधारे स्टॅब इंजुरीज ज्या आहेत त्या फेटल होत्या आणि चेहऱ्यावर जे आहेत ते कदाचित आता PM रिपोर्ट आम्हाला आज प्राप्त होईल. शक्यता आहे की जनावरांनी, कुत्र्यांनी ते केले असं शक्यता.